लातूरमध्ये गॅस तुटवडा जो आहे तो कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या महिनाभरापासून आपण ही स्थिती पाहतो आहे। गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। साधारणतः 20 ते 30 दिवसानंतर ही परिस्थिती निवळेल अशा प्रकारचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं। मात्र आज आपण पाहतो आहेत गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा ज्या आहेत ते अजूनही लागलेल्या आहेत। तासनतास नागरिक जे आहेत ते उन्हामध्ये गॅस मिळवण्यासाठी म्हणून ताटकळलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठी रांग जी आहे त्या गॅस एजन्सीच्या बाहेर लातूरमध्ये असली आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण 10 दिवस झाले बुकिंग करून तरी देखील घरपोच सेवा जी आहे किंवा घरी जे आहे सिलेंडर मिळत नाही आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण गॅस कमर्शियल गॅस जो आहे तो कमर्शियल गॅसचा पुरवठा देखील प्रशासन सांगतं आहे की सुरुवात झालेला आहे। मात्र घरगुती गॅसची जी स्थिती जर आपण लक्षात घेतली तर 10 ते 12 दिवस देखील जे आहे ते बुकिंग करून देखील गॅस घरी येत नाही आणि त्यामुळं नागरिक गॅस मिळवण्यासाठी गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावताना पाहायला मिळत आहेत। या परिस्थितीकडे प्रशासनाचं खरं तर दुर्लक्ष होतं आहे। कारण 20 ते 30 दिवसांपासून ही स्थिती झालेली आहे आणि विद्यार्थी असतील किंवा इतर नागरिक असतील नोकरी सोडून किंवा कामधंदे सोडून शाळा कॉलेज सोडून त्यांना रांगेमध्ये उभारावं लागतं। किती वेळापासून थांबलेलं आहे? एक अर्धा तासाला 11 वाजल्यापासून सकाळी 11 पासून। हां 11 वाजता सकाळी 9 वाजल्यापासून लाईनला थांबलो साहेब। आता काय आता किती वाजता मिळतं काय माहिती। कधी बुकिंग केलेलं आहे? आता 29 तारखेला। तुम्ही कधी केलं? आम्ही 1 तारखेला केलेलं आहे। हां 1 तारखेला म्हणजे 10 ते 15 दिवसांपासून जे आहे ते बुकिंग केल्यानंतर देखील ही गॅस मिळत नाही। ही सगळी जी मंडळी आहे ती साधारणतः 21 तारखेला बुकिंग केलेलं आहे आणि तरी देखील गॅस मिळत नाही अशा प्रकारची ओरड करतात। एकूणच जर लक्षात घेतलं तर गॅस तुटवड्याची स्थिती जी आहे ती लातूरमध्ये अजूनही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।